नीट पेन्सिल धर आणि ते गिरव आता. अरे गिरव की. लाडू, घरी जशी मजा करतो ना तसा अभ्यासही करायचा असतो. मग रानादा म्हणलं शाळेतच अभ्यास करायचा. तुझ्या रानादाला काही कळत नाही. आता मी सांगते ना तर माझं सगळं ऐकायचं, अभ्यास करायचा. चला नीट पेन्सिल धरा आणि अ गिरवा. कसं सांगितलं मी आता तुला? गिरव अ नीट. मी वाचलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट. रानादा मी वाचलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट. हो, काय झालं? नीट वाचलं होतं तर मग असं कसं झालं? काय झालं? तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला मी आणि पैशासाठी मी काय बी करेन वाटलं तुम्हाला. एक मिनिट. अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय हे कळलंच नाही तर मी काय सांगू? तुम्हाला माहित नाही? तुम्हीच वाचलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट. लाडू ऐक, खाली गोदाक आहेत ना त्यांच्या बरोबर जाऊन खेळ. आम्ही येतो थोड्या वेळ. हा, जा लवकर. काय झालंय? तुमचं माहित असताना काय झालं विचारू नका. सुरतचा बिझनेस सुरू व्हावा तुम्ही मार्गी लावा मला बी वाटते, पण त्यासाठी मातीची बेईमानी करा असं वाटलं तुम्हाला? हो, मला काय झालं काही माहितच नाही तर मी कसं काय सांगू तुम्हाला? अहो ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते रासायनिक खत वापरायला लागणार सांगितलं का नाही मला? नाही, तसं काहीच लिहिलं नव्हतं कॉन्ट्रॅक्ट मध्ये. त्या माणसाने मला समजा सांगितलंय की समजा लिहिलं होतं त्यात. हो नाही, त्यात रासायनिक खतांचा काहीच संदर्भ नव्हता. फक्त त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे पिकाचं उत्पन्न घ्यावं लागेल एवढंच लिहिलं होतं आणि त्यात चुकीचं काहीच नव्हतं. हो पण त्यांच्या स्टँडर्ड मध्ये त्यांनी रासायनिक खत टाकले त्याचं काय? हो मग मला कसं कळणार आहे? का नाही? तुम्ही एवढं शिकलाय तर तुम्हाला कळायला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही जरा शांत व्हा. उगाच कुठलाही विषय कुठेही नेऊ नका. काय झालंय? तुम्ही समजा मला आधी सांगायला पाहिजे होतं. फुकट न पाकड सूरज भडकलं माझ्यावर. नक्की काय झालंय? डील कॅन्सल केली मी. सूरज लईच भडकलं माझ्यावर. काय करायचं काय करणं झालंय बघा. त्यो बी काय ऐकणं झालंय. सूरज भाऊजींना समजावूयात आपण. कसं समजावणार? अहो त्यो हटूनच बसलाय. असं का करायलीस मर्दा? रानादार कुठल्या जमान्यात राहतोस मर्दा? अरे माणसासनी चालतंय तर तू कशाला कुर्ता घालतोस? आणि नियमात बसणारी खत आणि औषध आहेत ती. सूरज बस. नियमाचं मला शिकवू नकस. काय चांगलं काय वाईट चांगलंच कळते मला. आणि हा मला मी पिकवतोय तू नाही. हे बघ रानादा, तुझ्या हटवादीपणामुळे माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडालाय. पडू दे की मग. बसून खा निवांत. पण असला बिझनेस करायची काय बी गरज नाही. का? मी काय कामच करायचं नाही काय? ओ सनिदा, ओ सनिदा, अहो उगीच दुसक्यात राग घातले की करू नका. अहो आपल्याकडे उद्यापर्यंत टाइम आहे की. उद्या काय होणार आहे उद्या? अहो आपण राणादादाला नीट समजून सांगून तयार करू. रानादा ऐका असं वाटतं तुला आता? हो राणादासनी नीट समजून सांगितलं तयार होतील. अहो राणादा तुमच्यासाठी जीव बी देतील. हे बघा उद्या मला जीव नकोय रानादाचा. मला नुसती डील फायनल करून पाहिजे होती. अहो होय होय, तुमच्यासाठी ही डील लई महत्वाची आहे हे माहिती आहे आम्हाला. पण राणादासनी कळत असेल की नाही? हे बघ तेवढं कळत असते की नाही रानादाला तर असा वागला नसता तो. अरे किती समजवलं बघितलं नव्हतो तरी बी ऐकायला तयार नाही माणूस. आणि हे बघ हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी करत नव्हतो. आज व्याज घ्यायला आली माणसं मग काय करणार? कुठं आणणार आहेत पैसे? अहो सगळे ठीक होते. बस तू काय कळत नाही काय नाही. तुम्ही काय काळजी करू नका. आणि हे बघ आणि कसं माहिती आहे उद्या काय बी फरक पडला नसता ती खत आणि औषधं वापरली असती तर. अरे अख्खी दुनिया वापरते की. अहो मग हेच तर त्यासनी समजून सांगायचं आहे. तुम्ही एक काम करा, अंजली वहिनीसनी भेटा हा आणि त्यासनी सांगा. ते सांगतील त्यासनी नीट समजून. हे सगळं नंतर. आज व्याज मला दारात आल्यावर काय करणार? कुठल्या तोंडात सांगणार पैसे नाहीत म्हणून? हे पण बरोबरच आहे म्हणा. अहो पण अहो
नमस्कार साहेब. नमस्कार, या बसा. बसायला वेळ कोणाकडे आहे? आज पैसे देतो म्हटलं होते तुमचे चिरंजीव, आहेत का नाही घरात? हा सुनबाई, हा? जर राणाला बोलवा. पण ते तर मळ्यात गेल्यात ना ब. ते डील फिक्स होणार बत आज. नाही, आलाय घरी. आल्यात कवा? आत्ताच आलाय, बोलवा खाली. बाय. या. अहो नका ना तुम्ही एवढे पॅनिक हो. तुम्हाला माहितीये ना सूरज भाऊजी पटकन चिडतात. आपण नीट समजावूयात त्यांना. हं? अहो नका काळजी करू, मी समजावते. आपण आजच्या आज हा प्रश्न सोडवून टाकू. हा अहो राणा भाऊजी, काय झालं? काय नाही. नाही कसं? मग चेहरा का उतरलाय तुमचा? मामांजी खाली बोलवायलेत. तो व्याजवाला माणूस आलाय चेक घ्यायला. यो नवा प्रश्न. जाऊबाई, अहो काय झालंय? तिकडं मामांजी टेन्शन मध्ये, इथं राणा भाऊजी टेन्शन मध्ये. झालंय काय सांगा तर. काय नाही. अहो काय कसं नाही बरं? चेहराच सांगतोय तुमचा. बरं, आपण आधी खाली जाऊयात का? खाली जाऊन काय करायचं त्याचा विचार करूया. हं? चला आधी खाली जाऊ. लय तंगवलं बघा तुमच्या चिरंजीवाने. तुम्ही मोठी माणसं, त्यामुळे काय बोलता पण येणार. काय, आम्ही आमच्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. हा, हे पण खरं आहे म्हणा. नाहीतर ही वेळ चालली नसती तुमच्यावर. एवढ्या कारणासाठी आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो साहेब. हा घास विठू माऊलीचा. तुमच्या विश्वासावर, तुमच्या शब्दावर आजपर्यंत थांबलोय आम्ही साहेब. नमस्कार राणादा. नमस्कार. बसा ना, राणा बस. तुम्ही सांगितलं तसं आलो बघा. आज व्यवहार सगळा मिटवून टाकू. होय, पण हे एक घोळ झालाय. ते पैसे येणार होतं पण ते नाही आलेत. थोडं लांबणीवर गेले. लांबणीवर? किती? ते काय फिक्स नाही. फिक्स नाही म्हणजे? म्हणजे आज आमचं काम होणार होतं, ते काय झालं नाही. पैशाची सोय झाली नाही त्यावरून ते कळलं. पण सोय कधी होणार विचारतोय मी. करतो की लवकरात लवकर. साहेब, तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवला, पण तुमच्या चिरंजीवनास तुमच्या शब्दाची किंमत नाही वाटतं. नाही, असं काय नाही. मग कसं? नाव मोठं लक्षण खोटं अशी गत झाल्या तुमची. साहेब, लवकरात लवकर पैशाची सोय करतो म्हटला होता, त्यावर मी विश्वास ठेवला. आता काय ते तुम्हीच सांगा. तुमच्या पोरावर आम्ही भरोसा ठेवणार नाही. बघा, आमच्यापेक्षा राणावर जास्त भरोसा ठेवा. नाही, मला तुमचा शब्द पाहिजे, तो पण शेवटचा. त्यानंतर मी कुणाचंच ऐकणार नाही. ठीक आहे, 2 दिवसाची मुदत द्या, आम्ही बघू काय करायचं. साहेब, तुम्ही शब्द दिलाय बघा. आता तरी दिलेला शब्द पाळा. तुमचा रिस्पेक्ट राखून सांगतो. लाडू चल आपण वर जाऊ. मला जर 2 दिवसात पैसे नाही मिळाले तर ज्यादा काही बोलत नाही, समजून घ्या. येतो मी.
मला जर 2 दिवसात पैसे नाही मिळाले तर ज्यादा काही बोलत नाही, समजून घ्या, येतो मी. राणा काय झालंय? वय खोलीत बी टेन्शन मध्ये होतं राणा भाऊजी. काय झालं? पैसे नाही मिळाले काय? नाही आज डील होणार होतं ना व. ते डील कॅन्सल केली. कॅन्सल? पण का? ते काय झालं? का कॅन्सल झाली? कंपनीने माघार घेतली काय? नाही. मग सूरज, काय झालंय? राणादाला विचारा. काय झालं राणा? सूरज तू सांग. हातात आलेली लक्ष्मी परत करावी लागणार याच्यामुळे. लक्ष्मी? तू त्या पैशांना लक्ष्मी म्हणतोयस होय? मग काय म्हणू? घरासाठी जरा काय चांगलं करालोय तर करू दिना झालायस आणि घराच्या भल्यासाठीच करालोय ना मग. म्हणून काय बी करशील काय? काय बी नाही राहणार. हे बघ, मी बिझनेस करत होतो आणि अख्खी दुनिया बिझनेस करते, मी का नाही करायचा? आबा, अहो ते कंपनीवाला आपल्या मळ्यामध्ये रासायनिक खत आणि औषध वापरायला सांगत होत. मी नाही म्हणलो. काय चुकलं काय माझं? कायम तूच बरोबर आणि मी चुकीचा असं का? बरोबर बोलतोय राणा. आपण मळ्यात रासायनिक खतं वापरायची नाही ठरलंय आपलं. मला माहिती होतं आबा, तुम्ही बी याचीच बाजू घेणार आहे सा. सूरज, काय सूरज? आणि आज व्याजवाला दारात येऊन बसल्यावर काय सांगणार आहेस त्याला? आत्ता येऊन 2 दिवसाची मुदत देऊन गेलाय तो माणूस. घ्या आता, कुठनं पैसे आणणार आहेस ते पहिलं सांग मला. मी करतो काहीतरी सोय. काय करणार आहेस सांग की. आम्ही एवढी मेहनत घेऊन सगळी सोय केली आणि तुझ्या एकट्याच्या हातवादेपणामुळे सगळे गेले हातनं. हे बघ राणा, उद्या पत्रूचा टाइम दिलाय साहेबांना. उद्या पतूरचा देऊ दे, नाही तर महिन्याभरचा. आपण ही औषधं वापरायची नाही म्हणजे नाहीत आणि मी तर अजिबात वापरणार नाही. सगळं तुझंच कर. मी जरा काय चांगलं करायला गेलो की आला लगेच आडवा. सूरज, तुला एकदा सांगितलं ना, काय न करता निवांत बसून राहा. म्हणजे तुझ्या जीवावर जगू म्हण की. सूरज, मला माहिती आहे घरात कुणालाच माझं पटणार नाही. मला जे करायचं ते करा तुम्ही. अहो तुम्ही कशाला वाढवलात वाद?
मी वाढवला का सूरज ना? साहेब, आजवर ही दोघं अशी कधीच भांडली नाहीत. बरं, आज काय झालं बरं? अंजली, तू जरा समजून सांग राहणाला. हो, आम्ही बी बोलून बघतो यांच्या संगत. काही बी झालं तरी दोघं भावांमध्ये वाद होता कामा नये. हे काय चाललंय तुमचं? काय म्हणजे तुम्ही ऐकलं नाही वय खाली? पण एवढं वाढवताय कशासाठी? मग काय करू? जमिनीत रासायनिक खत आणि औषधं वापरू म्हणताय वय तुम्ही? नाही, पण जरा गोड बोलून समजावून सांगायला पाहिजे होतं तुम्ही. पण सूरजलाच समजून घ्यायचं नाही तर मी काय करू? याच्या बिझनेस साठी जमिनीत इस घालू म्हणताय तुम्ही? हे मला काय जमणार नाही. अहो नाही, तुम्ही जरा शांत व्हा. मला सांगा, समजा जर का ही डील कॅन्सल झाली तर तुम्ही व्याजाचे पैसे कसे फेडणार आहात? घरातला वाद बोलून सोडू, पण पैशाचं काय? खाली तर सांगितलंय पैशांची काहीतरी सोय करतो, पण काय करायचं काय कळणं झालंय. आणि त्याच सूरजचे असं वागणं. सूरज भाऊजींना समजावू आपण, पण व्याजाच्या पैशांचं काय? साहेब, तुम्ही लवकरात लवकर पैशाची सोय करतो म्हटला होता, त्यावर मी विश्वास ठेवला. तुमच्या पोरावर आम्ही भरोसा ठेवणार नाही. मला तुमचा शब्द पाहिजे, तो पण शेवटचा. त्यानंतर मी कुणाचंच ऐकणार नाही. ठीक आहे, 2 दिवसाची मुदत द्या, आम्ही बघू काय करायचं. साहेब, तुम्ही शब्द दिलाय बघा, आता तरी दिलेला शब्द पाळा.